पुन्हा एकदा निफ्टी 25,000 झालेलं आहे. गुंतवणूकदारांना आनंद देखील होत आहे. हा डेटा जरा अजून व्यवस्थित समजून घेऊया. सप्टेंबरपासून मार्केट पडायला सुरुवात झालेली होती. ऑक्टोबर ते फेब्रुवारी ह्या पिरियडमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, परदेशी वित्तीय गुंतवणूकदारांनी भारतामध्ये जो काय सेलिंगचा सपाटा लावलेला 3.25 लाख कोटींची ह्यांनी सेलिंग केलेली होती. ह्या दरम्यान आपले म्युच्युअल फंड आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अगदी तग धरून राहिले आणि त्यांनी देखील 3,37,000 करोडची बाईंग केली. आता एक गंमत बघूया. गेल्या 2.5 महिन्यात FIs पुन्हा भारताबद्दल पॉझिटिव्ह झाले. मार्च महिन्यामध्ये 2,000 कोटी, एप्रिल महिन्यामध्ये 3,000 कोटी आणि आता मेच्या अर्ध्या महिन्यामध्ये 15,000 कोटी. 20,000 कोटीच्या बाईंगमध्ये पुन्हा एकदा निफ्टी 25,000 आलं देखील. कारण ह्या दरम्यान पुन्हा एकदा DISचा प्रेशर होता 87,000 कोटीच्या बाईंगचा. याचाच अर्थ काय, जेव्हा FIs सेलिंग करत होते तेव्हा आपले डोमेस्टिक बाईंग करत होते आणि आता FIsची छोट्याशा बाईंगमध्ये पण मार्केट पुन्हा जिथून पडायला लागलेलं त्याच्या जवळपास आलं देखील. त्यामुळे पुढच्या तेजीसाठी ह्या DIS आणि FIsची थोडीशी बाईंग ही सफिशियंट आहे. फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट असल्यामुळे मी एक गोष्ट सांगेन, गुंतवणुकीचे निर्णय फायनान्शियल ॲडवायझरशी डिस्कस करूनच घ्यावेत.